रत्नागिरीत गणेशोत्सवाच्या तयारीला आता वेग आलाय. गणेशोत्सव अवघ्या 1.25 महिन्यावर येऊन ठेपल्यानं गणरायाच्या आगमनाचं वेध सर्वांनाच लागलेत. जिल्ह्यातील विविध मूर्तिशाळांमध्ये सध्या गणेश मूर्ती घडवण्याची लगबग वाढलीय. मूर्तिकार दिवसरात्र मेहनत घेत असून गणेश मूर्तींचं मातीकाम आता अंतिम टप्प्यात आलंय. लवकरच मूर्तींवर रंगकाम आणि सजावटीचं कामही सुरू होणार आहे. मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचं सावट पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलाय. त्याचबरोबर गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, रंग आणि ब्रश यांच्याही किमती वाढल्या आहेत. या वाढत्या खर्चाचा थेट परिणाम गणेश मूर्तींच्या किमतीवर झालाय. यंदा मूर्तींच्या दरात जवळपास 30 ते 40% वाढ झाल्याचं मूर्तिकार सांगत आहेत. महागाईमुळे खर्च वाढला असला तरी गणरायाच्या स्वागताची उत्सुकता मात्र कमी झालेली नाही. रत्नागिरीतील मूर्तिकार पारंपरिक पद्धतीनं आणि आकर्षक स्वरूपात गणेश मूर्ती साकारण्यात व्यस्त आहेत. आता काहीच दिवसात या मूर्तिशाळांमधून गणरायाच्या सुंदर मूर्ती भक्तांच्या घरी विराजमान होण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे रत्नागिरीत गणेशोत्सवाच्या तयारीला चांगलाच वेग आलाय. सध्या मूर्तिकाम आमचं पूर्णत्वास येत आहे आणि आम्ही आता रंगकामाकडे वळतोय. महागाईचा कुठेतरी फटका या गणेश मूर्तींना होताना दिसतोय. काय कमी? होय, निश्चितच ना, महागाईचा फटका पडलाय. कारण का पेट्रोलचे रेट वाढले, परिणामी ट्रान्सपोर्टचा खर्च वाढलाय आणि परिणामी रंग, माती, ब्रश या सर्वच्याच किमती वाढल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व मूर्तींचा रेट सुद्धा वाढलाय. गेल्या वर्षी किती मूर्त्या होत्या, या वर्षी वाढ झाली आहे का? हो, मूर्तीमध्ये वाढ आहे. मूर्तीच्या रेटमध्ये सुद्धा वाढ आहे. साधारणतः आम्ही 1000 रुपयाला जी मूर्ती विकत होतो ती आता 1300-1400 ला विकावी लागते. कारण का रंग वगैरे सर्व रॉ मटेरियलचा खर्च वाढलाय. सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारी मूर्ती कोणती? म्हणजे वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मूर्त्या होत असतात. आता सध्या तरी कोकणामध्ये गेल्या वर्षी जो चिंतामणी होता तो प्रचलित झालाय. बऱ्याच ठिकाणी त्याच्या प्रतिकृती मूर्तिकारांनी तयार केल्या आहेत.